ओम भट स्वाहा। पर्वत ऊपर स्फटिक शिखा के ऊपर क्या? ओम भट स्वाहा। छाया, अगं आपण कशासाठी ही पूजा घालतोय? माझ्या सिद्धला मुक्ती मिळणं महत्वाचं आहे, बाकी मला काही नको. अगं तुझी उपासमार झालेली आवड नाही रे का सिद्धला, मला सांग. मी कुठेही काम करेन आणि आपलं पोट भरेन, पण ही पूजा होणं महत्वाचं आहे. अगं पण 5 लाख काय सारखं पैसे 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 करत बसला तो तुम्ही? आपल्या सिद्धबद्दल तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? अच्छा, ही इच्छा आहे तर तुझी. ठीक आहे. मुलाचा आईवर खूप जीव होता का? हो. मुलाने सुद्धा तेच सांगितलंय. ताई, या तुमच्या हाताने पूजा होईल. काका, कशी वाटली माझी स्क्रिप्ट? बेस्ट. ही साधी भोळी माऊली गणली बिचारी. हिला 5 लाखाला चुनार आणि आपली चांदी. ओम भट स्वाहा. हो, माझा वाटा विसरू नका. पूजेवर लक्ष दे. हिनं ऐकलं तर व्हायच्या आतच विस्कटायची. कोण कडमडलं रे आता? कुलदीप असणार. ए, आत घेऊ नको त्याला, बाहेरनं कटव जा. अरे एवढं धूर कसला? अहो ते डास झालेत ना, म्हणून दूर केलं. आपल्या सोसायटी डास. हो काका, जा तुम्ही, नंतर या पूजा चालू. जा. चला चला. नंदू बनकर होते, कटवला. मुलाचं नाव काय? सिद्धांत. माझ्या मागून म्हणा, सिद्धांत. सिद्धांत, आमच्या हातून घोर पातक घडलंय. आमच्या हातून घोर पातक घडलंय, पण तू मोठ्या मनाने आम्हाला माफ कर आणि तुझ्या प्रवासाला निघून जा. तू मोठ्या मनाने आम्हाला माफ कर आणि तुझ्या परतीच्या प्रवासाला निघून जा. निघून जा. निघून जा. ओम भट स्वाहा. हे पवित्र जल तुमच्या हाताने शिंपडायचंय. माझ्या मागून या. निघून जा. निघून जा.
निघून जा, निघून जा. निघून जा, निघून जा. काका बोल. तांत्रिक पैसे देईल ना? त्याचा बाप दे. निघून जा, निघून जा, निघून जा. जास्त नाटकं केली तर मानगुटीला धरून पोलीस स्टेशनला खेचत घेऊन जाईल. 2 केसेस आधीच्याच पेंडिंग आहेत त्याच्यावर. या व्हिडिओवरून राजन पर्वते हा खोटा माणूस आहे हे प्रूव्ह होत आणि असा माणूस जर बाहेर राहिला तर आपल्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करणार असं आपण कोर्टात सांगू शकतो. सांगू शकतो, पण ते कितपत कन्सिडर केलं जाईल ह्याची गॅरंटी नाही मॅडम. का? कारण तुमचे मिस्टर तुमच्यापेक्षा हुशार आहेत. व्हॉट डू यू मीन? सॉरी मॅडम, मला हेच म्हणायचं होतं की तुमचा एव्हिडन्स कितीही जेन्युइन असला तरी तुमचे मिस्टर त्याला सहज काउंटर करतील. आणि या व्हिडिओमध्ये तर राजन पर्वते फक्त बोलतोय, ते पण कोणाचं नाव न घेता. मग आपण कसं काय प्रूव्ह करणार की तो कोणाशी नक्की बोलतोय? कोणाला थ्रेट आहे असं विचारल्यावर आपण काय सांगणार? मग परत ते प्रूव्ह करावं लागणार. नाही, हे एवढं इनफ नाहीये मॅडम. हा ठीक आहे ना, माझं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. मी लवकरात लवकर अजून काही इन्फॉर्मेशन आणि एव्हिडन्सेस मिळवते, मग तर प्रूव्ह कराल ना तुम्ही. डिपेंड्स, आता तुम्ही काय एव्हिडन्सेस जमा करताय त्यावर सगळं आहे. मिस्टर भागवत, युअर अ पब्लिक प्रॉसिक्युटर. जे आहे ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा ना. केलं असतं मॅडम, पण परत सेम प्रॉब्लेम. विश्वजित चंद्रा. खूप झालं या राजन पर्वतेचं. मला हा माणूस माझ्या कस्टडीत हवाय. 2 महिने झालेत इन्व्हेस्टिगेशनला आणि सिग्निफिकंट म्हणावी अशी काहीच डेव्हलपमेंट या केसमध्ये झालेली नाही. अँड आय होप यू रिअलाइज मिस्टर भागवत दॅट आय एम बिंग प्रेशराइज्ड बाय माय सिनियर्स. मग ज्याची केस विश्वजित चंद्राकडे जाणार नाही अशा कोणाला तरी उचला आणि आत टाका. एक्सक्यूज मी, काय बोलताय तुम्ही? नाहीतर आपल्याला स्ट्रॉंग एव्हिडन्सेस कलेक्ट करावे लागतील, तरच आपली केस टिकेल कोर्टात. तुमचा तुमच्या टॅलेंटवर विश्वास आहे आणि तुमचा हा कॉन्फिडन्स बघून आय एम हॅपी मिस्टर भागवत. मॅडम, केसच वीक आहे तर मी तरी काय करणार त्याला? चला, आता तुम्ही सांगताय तर कोर्टाकडून मी रिमांडची मागणी करू शकतो. जर ती मंजूरच होणार नसेल तर आपण कशाला वेळ घालवायचा? मॅडम, आय नो तुम्ही ऑनेस्ट आहात, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण तुमचे मिस्टर तुमच्यापेक्षाही हुशार आहेत. ते राजन पर्वतेला अटक होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमची हुशारी दाखवा आणि या केसमध्ये जेवढे होतील तेवढे एव्हिडन्सेस जमा करा. मग मी कोर्टात आहेच. थँक यू फॉर युअर टाइम मिस्टर भागवत. हॅव अ नाईस डे अँड ऑल द बेस्ट. थँक यू. हे बघा, या जगात हुशार माणसांनाच यश मिळतं. उगाच गाढवासारखी मेहनत करून काही उपयोग नाही. काय कळलं? हेच की माणसाने गाढव आपलं हे माणसाने हुशार असलं पाहिजे. अगदी बरोबर बोललात तुम्ही शेबोले. आता एक काम करा, एक हिशेब करा, मी सांगत जातो तसं तसं. हा. मला जरा सांगा,
की रोज एक भेळ 10 रुपये, एक क्वार्टर 150 रुपये, असे 30 दिवसांचे किती होतात बघा जरा. 16 16 त्रिक 48 4800 रुपये झाले. मी महिन्याला तुला 4800 रुपये देणार. तर आणखी एक हिशेब करा जरा, हिशेब बोले. रोज चहा घरपोच, गरम पोहे घरपोच, असे दिवसातून 2दा नाश्त्याचे, त्याचे 30 दिवसांचे किती होतात सांगा, प्रत्येकी 30 रुपये प्रमाणे. 3 दुणे 6 6 त्रिक 1800 झाले. 1800. ताई, मी तुम्हाला 1800 रुपये देणार. पैसे मिळाल्यावरती सगळं होणार, हं? तेही गरमागरम घरपोच. काही काळजी करू नका. वा, तुझे मी किती घेतले होते रे उदया? 400 रुपये. अहो 4 दिवसात देतो म्हणाला होता, आता 15 दिवस झाले हो. तुम्हाला मी 400 ने 4000 रुपये देणार. अहो 400च. सुट्टे नसतील तेव्हा किंवा मला काही छोटी मोठी अडचण आली तर तुम्ही मला उसने द्यायचे, एवढंच ठरलं. अहो पण आता तर 400 द्या. हा, आणि धनराज भाऊ, ते माझे पैसे पण द्यायचे राहिलेत. तुमचा तर सगळा हिशेब क्लिअर करून टाकणार आहे. मी असं करतो ना, वर्षभराचा मेंटेनन्सच क्लिअर करून टाकतो ना सरळ. खरं सांगताय? कुठल्या माणसाच्या मैतालाही जात नाही मी. बेस्ट आहे. तुम्ही सगळ्यांचे पैसे देऊन टाका, म्हणजे हिशोब मिटला. शिवाय आपल्या सोसायटीत आणखी कुणाला पैशांची अडचण असेल, काही प्रॉब्लेम्स असतील तर कृपया सांगा. मी सगळ्यांना पैसे देणार आहे, सगळ्यांना. नाममात्र 4% महिना व्याज. बरं, देतो मी सगळ्यांना, सोसायटीतल्या बाकीच्या लोकांना निरोप देतो. बरं, आमचे पैसे आत्ता देत आहे ना? हो, आधी आणखी कोणाला गरज आहे ते बघा. त्या सगळ्यांचा हिशेब करून एकत्र टोटल मांडा, सगळे देऊन टाकणार. बरं. हिशेबात हायगाय मला चालणार नाही. नाही नाही, अजिबात काळजी करू नका. हिशोबात एकदम मी व्यवस्थित असतो. चला मग आता सगळ्यांनी आपापल्या कामाला लागा. अहो पण आमचे पैसे. नाही नाही, मिळणार. सांगितलं ना, पैसे देणार ते. हा, देणार, काळजी करू नका. या. काय म्हणतो धनराज भाऊ? सहज माहिती म्हणून विचारतोय. हे एवढे पैसे सगळ्यांना देतो म्हणून प्रॉमिस केलं, काय लॉटरी बिटरी लागली की काय? आणणार कुठून एवढे पैसे? हुशारी. पैसा हुशार माणसाच्या घरी पाणी भरतो म्हण ऐकली की नाही तुम्ही? नाही. जाणून घ्या आणि पाठ करा. पैसा हुशार माणसाच्या घरी जातो, पाणी भरतो. पाणी भरतो. भरा. पाणी आलोच. झालं का ग सँडविच? करीना, काय झालं? काही नाही. झालं का सँडविच? हो, मी आणते, तुम्ही बसा. लवकर आण. हो.
मस्त झालंय. काय आलं? काही नाही. मॅडम, अजय सर आलेत. दारुगड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खाणार? नाही नको, माझं पोट भरलंय. कशाने विचार? कशाने? आनंद, हॅपीनेस. वाव, व्हेरी लकी गाय. आमचं कुठे एवढं नशीब. करीना, कॉफी करशील प्लीज? सांग, कसला आनंद? हे 2 लाख रुपये. वाव, कुठून आले एवढे पैसे? ऍक्टिंग सोबत मी रायटिंग पण सुरू केलंय. मस्त. आणि कुठलं प्रोडक्शन? सिद्धांत छाया प्रोडक्शन. म्हणजे? अगं म्हणजे काय, सिद्धच्या बापाची कृपा. आता उद्यापासून मी उद्यापासून नाही, आजपासूनच रशियाला जायची तयारी सुरू करणार आहे. तुझं काय? माझं कुठे काय? तुझं काय असणार म्हणा. राजन पर्वते असताना तुला पैशाचं काय टेन्शन? तेच तर मोठं टेन्शन आहे ना मला. काय ग, चिल. एवढा मोठा मासा गळायला लागलाय तर ऐश कर ना. आय एम सॉरी, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं, पण तेच नकोय मला. आपलं हे रशिया प्रोजेक्ट होते, मी मदत करतो तुला. शिवानीशी बोलणं झालंय? अगं मी बोलतो तिच्याशी, तू नको टेन्शन घेऊ. शिवानी त्या राजनची वाट लावणार म्हणजे लावणारच. आजा, आजा फोन उचल. उचल ना फोन. अरे शिवानी, शिवानी. हॅलो शिवानी, आजा कुठे आहे? अजय, काय झालं? आजा कुठे मला सांग. माझ्याबद्दल स्कॅम करतोय तो. कुलदीप, तू परत दारू प्यायलायस? हा, प्यायलोय मी दारू. तू आजा कुठे आहे ते सांग. अरे मूर्खांनो, तुम्ही दोघं तिकडे एकमेकांचा जीव घ्या, मला नाही फरक पडत. बेअक्कल माणसा, माझं नाव कशाला घेतलंस? तुझ्यामुळे मला पोलीस स्टेशनमध्ये इन्क्वायरीसाठी बोलवलं होतं. मी 100दा सांगितलंय ना कुलदीप, माझं नाव मध्ये नाही आलं पाहिजे. ए, ते मला काही सांगू नको तू. मला आजा कुठे आहे ते सांग आधी. मला माहित नाही, जाऊन त्या सीटच्या वडिलांना जाऊन विचार. आणि कुलदीप, दारू पिऊन मला परत असा फोन करायचा नाही. हा, ठेव आता फोन. कुलदीप होता ना? हो. काय बोलला? काय चाललंय तुमच्या दोघांचं अजय? कुलदीप, मला आता कोणत्या तरी स्कीम बद्दल बोलवता. कोणती स्कीम? कुठली स्कीम असणार आहे? 1 नंबरचा बेवडा आहे. दारू प्यायल्यानंतर काय बडबडतो ना, स्वतःला कळत नाही. जाऊ दे. अजय, हे बघ, मला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं. तुमच्या दोघांमुळे जर मी अडकले ना, तर याद राहा. माझं नाही ग, मी काय नाही केलं. ते कुलदीपचा झोल आहे सगळा. मी बघतो, डोंट वरी. शिवानी, थँक्स. तू इथे आमचा इंटरव्ह्यू घ्यायला आलीस. हे रशियाचं प्रोजेक्ट ना माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे. थँक्स. मी इथे फक्त तुझ्यासाठी आले. मला तर तिचं तोंड पण बघायचं नाही. ठीक आहे, ओके, चिल चिल. संजना, थँक्स. तू जे सीटसाठी केलंस ना, तेच माझ्यासाठी पण करतेस. हा, अगं बोल ना माझ्यासाठी प्लीज.
ठीक आहे, बोलते. शिवानी, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. इथे नको, आत येते का प्लीज? का? इथे सगळ्यांसमोर बोलायला काय प्रॉब्लेम आहे? थोडं पर्सनल आहे. ये ना प्लीज. कॅमेरा सेट झाला की मला सांग. शिवानी, थँक्स. कशाबद्दल? आपल्यात एवढे वाद होऊन सुद्धा तू आज माझा इकडे इंटरव्ह्यू घ्यायला आलीस त्याबद्दल. काय झालं? तू लास्ट टाइम मला थँक्यू म्हणाली होतीस ना, ते आठवलं मला. तरी तू माझ्यावर न्यूज केलीस आणि माझं नाव सीटच्या खुनात घेतलंस. काय करणार, जॉब आहे ग तो माझा. आय अंडरस्टँड. बरं झालं, जाऊया आपण. इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तुझा. आणि हो, मी इथे तुझ्यासाठी आले नाहीये. आय नो, मला माहिती आहे, पण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोल. शिवानी, अजय इज अ गुड बॉय. तुला कसं माहित? कसेच सारखं त्याच्याही जवळ गेलीस. नो, नॉट एट ऑल. ही रिअली लव्स यू. आणि तू त्याला कितीही इग्नोर केलंस ना, तरी तो तुझ्याविषयी चांगलंच बोलतो. तो खरंच चांगला मुलगा आहे. बर, तुला अजून एक सांगू? से ना, कधी कधी खूप वियर्ड वागायचा. तू त्याच्यावर एवढं प्रेम करायचीस, पण तो इथे माझ्याबरोबर असायचा. आय डोंट नो, तो असा का वागायचा? कारण तू त्याला ट्रॅप करत होतीस. सिंपल आहे. नाही शिवानी, तसं काही नव्हतं. सेटचा स्वभावच खूप वेगळा होता. त्याला कुणाचीच फिकर नव्हती आणि त्याला फक्त स्वतःचीच दुनिया माहित होती. आणि त्यातच तो खूप खुश होता. तू मला सीत कसा वाईट होता हे सांगायला बोलवलंस का इथे? नाही शिवानी, नॉट एट ऑल. पण अजय किती चांगला आहे आणि किती लॉयल आहे हे सांगायला बोलवलंय. आणि तू त्याच्याबद्दल विचार करावा असं मला वाटतंय. तुला हे सगळं अजयने सांगायला सांगितलंय? अजिबात नाही. मला जे तुमच्या दोघांबद्दल माहिती आहे त्याच्यावर मी बोलते. खरंच विचार कर. कॉफी? नाही नको. इंटरव्ह्यू घ्यायला आले, तो घेईन आणि निघेन. करीना, घेऊन जा कॉफी. संजना, तू काय आहेस ना हे मला खूप चांगलं माहिती. सीत कसा वाईट होता की चांगला होता, अजय कसा चांगला आहे की वाईट आहे, हे मला तू सांगायची गरज नाहीये. देवानी मला तेवढी अक्कल दिलीये. आय एम सॉरी शिवानी, मला तुला हर्ट करायचं खरंच इंटेन्शन नव्हतं. मला जे तुझ्या आणि अजयबद्दल वाटलं ते मी बोलले. आणि तू हे ऐकून घेतलंस त्याबद्दल थँक्यू. मला एक सांग, तू एवढी समजूतदार कधीपासून झालीस का? म्हणजे तुला माझा राग येत नाहीये? नाही. का? म्हणजे मी तुझा एवढा इन्सल्ट करतेय तरी तू एखाद्या काकूबाई सारखं गप्पपणे सगळं ऐकून घेतेस. कसं काय? राजन पर्वते इफेक्ट? शिवानी प्लीज. ओ, राग येतोय की तुला? निघूया, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तुझा. आत येऊ काकू? हा ये. अजय आला का? का रे तुम्ही पोरं अशी करताय? का दारू पिताय तुम्ही? अरे काय अवस्था करून घेतली अशी? अजय कुठे आहे?
अरे तो तुझा मित्र आहे ना, तुम्ही दोघं एकत्र राहता. काका काका कुठे काका? तेही बाहेरच गेले. मला माहित नाही. ते परवा आजारी पडल्यापासनं मी ते कुठे जातात काय करतात काहीही विचारत नाही. आजारी? हो ना. अरे अजयनेच त्यांना दवाखान्यात नेलं. रात्रभर ते दवाखान्यातच होते. रागाच्या भरात ते कसलं तरी औषध प्यायले होते. तुम्ही पण गेला होतात का हॉस्पिटलमध्ये? नाही ना. अरे ते कसलेच औषध प्यायले होते ना, मग गपचूप ट्रीटमेंट केली. बरं झालं अजय वेळेवर आला म्हणून. खर्च किती आला? 25,000. हा पैसा आला आणि कटकटी सुरू झाल्यात बघ. मला तर ना हा पैसाच नको झालाय आता. का अजून काही झालंय का? हो ना. हे ना अचानक सीत दिसू लागला, बोलू लागला. काय? हो, म्हणजे सीतच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मंत्रोपचार वगैरे करावा लागला. तू चहा घेणार का? नाही चहा नाही. हे मंत्रबिंत्रला खर्च किती आला? 5 लाख. अजय होता सोबत? हो. काय रे, काय झालंय? नाही काही नाही काकू, सगळे मला फसवतात. काय झालंय काय? लोक असं का वागतात माझ्याशी? जगराहाटी आहे रे बाबा. आपण आपला चांगुलपणावर विश्वास ठेवायचा. खाल्लेस का काही तू? चल ये बस, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. नाही तुम्ही कशाला माझ्यासाठी त्रास करून घेता ना का? माझा सीद असता तर त्याच्यासाठी नसतं का केलं मी हे? तूही मला माझ्या मुलासारखाच आहेस ना? ये. नाही खरंच नाही, ना. काही हो नाही करायचं नाही. बस तू इथे शांतपणे बस. काय अवतार करून घेतलायस? बस, मी काहीतरी खायला घेऊन येते तुझ्यासाठी. बस. ओम. घे, खाऊन घे. खाऊन घे रे. हे बघ, उपाशी पोटी माणसाला काही सुचत नाही. आता तू खातोस कमी भरव. नाही खातो मी. अरे हळू 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 हळू. वर बघ वर बघ वर बघ. अरे हे बाळा, अरे काय झालं रडायला? काय झालं? सीटचा दोस्त म्हणून घ्यायच्या लायकीचं नाहीये मी. सीटच्या पैशांवर खूप आईश केली आम्ही. असू दे रे. तुम्ही दोघं जीवलग मित्र होतात ना, ठीक आहे ना? सीटचा खूप फायदा घेतला. खूप वाईट वागलो सीटची मी. ठीक आहे रे, आता झालं ते झालं. तुला तुझी चूक कळली ना, मग पुन्हा आता असं वागू नकोस तू. तुम्हाला माझा राग नाही आला? अरे तू मोठ्या मनाने तुझी चूक कबूल केलीस ना, मग मी कशाला रागवू? जेवून घे बरं आता. हे बघ, तुझ्यासाठी काय आणलंय मी.
आज असं अचानक? गेले काही दिवस त्या झिरोच्या प्रकरणामुळे तुझ्याकडे लक्षच नव्हतं देत आलं. दुर्लक्ष करण्यासारखी आहेस का तू? अजिबात नाहीस. मस्त कडक भारी दिसतेस तू. ते तुमच्या लोकांमध्ये काय म्हणतात, एखादी सुंदर स्त्री किंवा मुलगी कशी भारी दिसत असेल तर हायफाय लोकांमध्ये काय म्हणतात ते ऑसम. 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 आणखीन काय म्हणतात? आणखीन नाईस, प्रिटी, मार्वलस. नाईस, प्रिटी, मार्वलस. नाईस, प्रिटी, मार्वलस, ऑसम या सगळ्यांना एकच शब्द आहे मराठीत, छाक दिसतेस तू. थँक्यू नाही बोलणार. थँक्यू. एवढं कोरड नेहमीसारखं नाही. सो सॉरी. थँक्यू. थँक्यू. एनिवे, माझं एक काम आहे तुझ्याकडे. काय? एक चूक सुधारायची. कसली? अगं, रागाच्या भरात मी त्या विश्वजित चंद्राचा अपमान केला आणि त्याने माझी केसच सोडली. मला खूप गरज आहे त्याची. ती रेवती बोरकर माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे गोळा करते. आता या केसमधनं मला फक्त विश्वजित चंद्राच सोडवू शकतो. मला म्हणजे आपल्या दोघांना. पण साहेब, यात माझा काय संबंध? असं कसं? अगं, मी अडकणार म्हणजे तू अडकणार. तर सीन असा आहे की तू त्या विश्वजित चंद्राकडे जायचं आणि त्याला ही केस घ्यायला पुन्हा तयार करायचं. पण साहेब, तो माझं ऐकेल का? का नाही ऐकणार? मी सांगितलं ना तुला, दुर्लक्ष करण्यासारखी आहेस का तू? नाही साहेब, असली कामं सांगू नका प्लीज. असली म्हणजे? या चूक काय? फिल्म मध्ये हिरोईनला वाचवण्यासाठी हिरो काय काय करतो. आता हिरोला वाचवायला हिरोईनने कधीतरी काहीतरी करायला पाहिजे का नको? मला तुझी गरज आहे, एवढं कर. मला नाही जमणार. नाही जमणार? जमणार नाही. मी तुझ्यासाठी एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करतो, हे सगळं करतो आणि तू मला सांगतेस तुला जमणार नाही? फ्री मध्ये नाही दिलंय. अच्छा, हिशोब हिशोब. हा, तर तू उद्याच्या उद्या या नटवीला घराच्या बाहेर काढायचं. सिद्धांत छायाच्या त्या खुन्याला सरेंडर करायला सांग. संजना राघवला फाशी झाली पाहिजे. सिद्धांत छायाला मी न्याय मिळवून देईन असं भाषणात बोललो होतं, आठवतंय? तयारी कर. साहेब, प्लीज प्लीज असं काही करू नका ना. मी सांगितलेलं तू काहीच ऐकत नाहीस. मग तू सांगितलेलं मी काय ऐकायचं? आजची शेवटची रात्र आहे. ठीक आहे, मी जाते त्या लॉयरकडे.
त्याच्याकडे जायचं, विनंत्या करायच्या, अर्ज करायची, जे काही असेल ते करायचं, पण त्याला केस घ्यायला पुन्हा तयार करायचं. तेवढं ते आणि हो, पैशासाठी खूप हापापलेला आहे तो चंद्रा. हे काय 2 लाख त्याच्यासमोर हे पाकिट नुसतं धरलंच ना तरी आपलं काम झालं असं समज. पण तेवढं प्लीज दत्तूला फोन करून सांगाल ना प्लीज. मोठा कॉल होता. पण खोटंच खरं कसं करायचं ते मला 1 मिनिटात जमतं. गुड नाईट. काय रे, कुठे होता एवढा वेळ? आणि केवढा पसारा करून ठेवलेला? 1 तास गेला माझा आवरण्यात. काय रे बाबा, बरा आहेस ना? आज आपण सीटशी खूप वाईट वागलो यार. आता हे काय नवीन? बाटली संपवून आलाच वाटतं. अजय, सीटची आई खरंच खूप चांगली आहे. म्हणजे आपण त्यांच्या मुलाला इतकं लुटलंय हे माहीत असताना सुद्धा मला जीव खाऊ घातलं रे त्यांनी. आज मला माझ्या आईची आठवण आली. ओ इमोशनल किंग, बाद झाला आता. अजय, मी हे खूप मनापासून बोलतोय. तू जरा ना दारू कमी पीत जा. दारू प्यायल्यानंतर तू काय बरवतो ना तुला आठवत नाही. ते पोलीस स्टेशनला शिवानीचं नाव सांगितलंस, ती भडकली आहे माझ्यावर. आता तिला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं चौकशीसाठी. आपण पण 2 वेळा जाऊन आलोय पोलीस स्टेशनला. त्यात काय नवल? फाशी तर नाही झाली ना तिला? स्वार्थी साली. ए, तिला शिवी दिलेली मला नाही चालणार. मी नाही खपवून घेणार. तू नाही खपवून घेणार? तू माझा दोस्त आहे ना? मग तुझा दोस्त तर आहेच, पण शिवानी माझी गर्लफ्रेंड आहे. हो म्हणाली ती तुला. बोलेल लवकरच. वाट बघ. तो तर परत प्यायला घेतोयस. तुला काय वेळ लागलाय का? ए आजा, तुला सीट सारखी कंडिशन करून घ्यायची स्वतःची. या सीटची खूप वाईट वागलो आपण, माहितीये. ती सीटची आई इतकी साधी भोळी आहे, पण त्याचा बाप तो छळ करतोय त्या बाईचा पैशांसाठी. आणि इकडे तू. अरे तू त्यांचा विचार सोड आणि स्वतःचा विचार कर. आपल्याला या सीटच्या केसमधून बाहेर पडायचंय. यापुढे फक्त आपण आपलं बघायचं. आपलं काय राहिलंय? मला कल्टी देऊन तू पैसे कमवतोयस हे करताना तुला लाज नाही वाटली? म्हणजे सीटच्या बापाबरोबर मिळून तुझं जे काय चाललंय ना ते मला माहित नाही असं वाटलं तुला? मांत्रिक काय, आजारपण काय, हे सगळं मला माहित नाही असं वाटलं तुला? कितीचा डल्ला मारलास रे तू? हे सगळं एकट्यात करताना तुला लाज नाही वाटली का रे हरामखोर? ए साल्या, तोंड सांभाळून बोल. तू जेव्हा त्या सीटच्या सुपरांमधून लाखो रुपये लुबाडत होतास तेव्हा ना तुला माझी आठवण आली. मी तिथे ऑडिशन देत वणवण करत होतो तेव्हा तुम्ही त्या पैशांमध्ये लोळत असायचात. तेव्हा आपली दोस्ती नाही आठवली तुला? आणि मी आज जरा कुठे कमवले तर तुला पचन असे झाले का रे? मी जे काय केलंस ना ते खुलेआम केलं, तोंडावर केलं, तुझ्यासारखं चोरून लपून नाही. हो, तू त्याच्या मागे त्याला काय लुटत होतास ना हे काय मला माहित नाही वाटतं तुला? मी एकटा लुटायचो, तू नव्हता लुटत. दारू नव्हता पीत त्याच्या पैशांची. त्याच्या रूमवर तू कुत्र्यासारखा दिवसभर एकटा पडून असायचा, त्याचं काय? आणि हा शिवाय बाबा त्याच्या गर्लफ्रेंडवर तुझा डोळा. नीट हा, चोर कोणाला बोलतो रे? भिकारी साला, त्याच्या पैशावरती मजा मारत होतास.
तू मला लाथ मारलीस, मला लाथ मारलीस अरे तू? बाबा चुकून सॉरी. तू अरे तुझ्या नादी लागून सीत सारख्या माणसाला ओळखलं नाही मी, त्याच्याशी वाईट वागलो मी. देव माणसं आहेत ती आणि मी 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 राक्षस. मी नाही साल्या तू. ए माझा काय संबंध नाही हा? तुझा संबंध नाही, तुझा संबंध कसा आहे ना ते दाखवतो मी आता. तुझ्या असल्या फालतू धमक्यांना मी नाही घाबरत. नाही नाही घाबरत, तुला दाखवतो मी, तुला दाखवतो. तू गंमत बघ आता. काय दाखवणार आहेस तू? बघ बघ तू गप. बेवडा कुठला? दाखवतो तुला. दाखवतो. साहेब बाहेर आहे साहेब. एक कुलदीप माझा ऐक, वेडेपणा करू नको. तुझी आणि आता शिवानीची कशी वाट लावतो ना तू बघ आता. हे बघ मूर्खपणा करू नको, माझा ऐक. नाही ऐकणार साहेब. साहेब काय रे कुलदीप? साहेब मला तुम्हाला खूप महत्वाची माहिती सांगायची आहे साहेब. माहिती कसली? तिचा खून कोणी केला ते सांगायचं आहे साहेब मला तुम्हाला. उल्लोडे डवळ्या आत घ्यायला. साहेब तिचा खून कोणी केला माहिती आहे का तुम्हाला? कोणी? तुम्ही ओळखा साहेब. कुणी 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 खून केला असेल तुम्ही ओळखा साहेब. ए तुला माहिती म्हणतो ना, मग तू सांग ना कोणी केला सिद्धचा खून? साहेब सीतचा खून. हा? बोल बोल, कोणी केला? कोणी केला? सीतचा खून मी केलाय साहेब. मी मारलंय सीतला. सीतचा खून मी केलाय साहेब. मी मारलंय सीतला. मारलंय सीतला.